नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गॅस रिफिंगमध्ये बिघाड, ऑटो चालकांचा रोजगार बुडाला. गॅसचे पर्यायी सर्व मार्ग बंद, ऑटोच्या लांब रांगा मात्र कायम. प्रशासक राजनंतर अकोलेकरांच्या हिताचा पहिला अर्थसंकल्प सादर. विविध योजनांसाठी निधीची तरतूद आणि ठोस उपाययोजना. नाशिकच्या भोंदू कॅप्टन विरोधात अकोल्यात जनमत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर जनतेचे ताशेरे. गुरुवारच्या गारपिटीने अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त. अवकाळी पावसाने शेतातील उभ्या गव्हाला फटका. चिमण्या वाचविणे काळाची गरज. जागतिक चिमणी दिनी RRCचा विशेष वृत्तांत. आता सविस्तर बातम्या. अकोल्यात सध्या ऑटो चालकांना एका वेगळ्याच संकटाचा सामना करावा लागत आहे. शहरात CNG आणि गॅस भरण्यासाठी असलेल्या अपुऱ्या सोयींमुळे ऑटोच्या रांगा आता थेट रस्त्यावर येऊ लागल्या आहेत. सिव्हिल लाईन रोडवर गॅस भरण्यासाठी लागलेल्या ऑटोच्या लांबच लांब रांगामुळे हा रस्ता आहे की ऑटोचे शोरूम असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. अकोल्यात ऑटोची संख्या हजारोंच्या घरात आहे, मात्र गॅस उपलब्ध करून देणारी केंद्रे अत्यंत मोजकी आहेत. त्यातही सिव्हिल लाईन परिसरातील पंपावर नेहमीच तांत्रिक बिघाड किंवा गॅसचा अपुरा पुरवठा यामुळे चालकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. गॅसची ही एक लाईन लागली आहे, आता पुढे आणखी कशाच्या लाईन लागणार असा संतप्त सवाल ऑटो चालक विचारत आहेत. अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी कर्ज काढून किंवा उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ऑटो व्यवसाय निवडला आहे. मात्र दिवसातील 4 ते 5 तास जर गॅस भरण्याच्या रांगेतच जात असतील तर प्रवाशांची ने-आण कधी करायची आणि कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा असा गंभीर प्रश्न या चालकांसमोर उभा ठाकला आहे. रस्त्यावर लागणाऱ्या या रांगांमुळे सिव्हिल लाईन सारख्या महत्त्वाच्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. मात्र संबंधित गॅस कंपन्या किंवा प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढताना दिसत नाही. शहरात आणखी गॅस स्टेशन का सुरू केले जात नाहीत असा सवाल आता सर्वसामान्यातून उपस्थित होत आहे. अकोला महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात शहरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज प्रकल्प तातडीने राबवणे, जिगाव प्रकल्पातून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, शहरातील खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि नागरिकांसाठी सिटी बस सेवा सुरू करणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी तरतूद करण्यात आली. विशेष म्हणजे प्रशासक राजवटीनंतर महापालिकेचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात एकूण महसुली उत्पन्न 2025 ते 26 मध्ये सुमारे 1453.13 कोटी रुपये, अंदाजित खर्च 1505.7 कोटी रुपये. आयुक्तांनी 1.9 कोटी रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर केला आहे. आयुक्त सुनील लहाने यांनी स्पष्ट केले की महापालिकेकडे सुमारे 1.9 कोटी रुपये शिल्लक असून ही रक्कम लक्षात घेऊनच योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला जाईल. तर स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी केवळ करांवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधले आहेत असे सांगितले. भाई पूरे नागरिकों की तकरार है कि अकोला शहर में मच्छर बहुत हो गए हैं, तो उसके लिए फुहारनी होना चाहिए और मच्छर जहाँ जहाँ भी नालियाँ हैं जो है वो साफ़ सफाई होना चाहिए. तो उस हिसाब से निर्देश दिए गए, उस हिसाब से मशीनरी और उस हिसाब से पूरी मनुष्य बल बढ़ाकर सब जगह फुहारनी होना चाहिए, ये बोला गया है, तो होगा. हे अकोला महापालिकेचं रोप्प महोत्सवाचं बजेट आहे. त्यामुळे आमची मागणी होती रोप्प महोत्सवामध्ये अकोलेकरांना आपण काय देणार आहे. एक तर पाणीपट्टीचा विषय जो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, चुकीचे देयके, खराब देयके, अवैध देयके, हे रोप्प महोत्सवामध्ये आपण सरासरी 1000 रुपये द्यावे. महिलांना रोप्प महोत्सवामध्ये टॅक्समध्ये सूट द्यावी, सोलर पॅनल असलेल्यांना सूट द्यावी. यासोबत रोप्प महोत्सवात काय योजना लागू करता हे प्रशासन सत्ताधाऱ्यांनी सांगावे, याकरता आम्ही सांगितलं आहे. त्यासोबत घंटागाडी मोफत करावी, नाही तर मग ते पडित वाढ वाढून त्यांना त्या माध्यमातून लोकांना घंटागाडी मोफत करावी. अशा अनेक विषयावर आम्ही विशेष चर्चा आहे. आता आम्ही आमची भूमिका मांडली आहे.
सत्ताधाऱ्यांनी केल्यास ठीक, नाही तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरू. थँक्यू. स्थायी समिती सदस्यांनी शहरातील पाणीटंचाई आणि दूषित पाण्यामुळे आरोग्याला निर्माण होणाऱ्या धोक्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर सभापतींनी जलवाहिन्यांवरील अवैध नळ कनेक्शन काढण्याचे आणि पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्याचे आश्वासन दिले. नगरसेवक विनोद मापारी यांनी घंटागाडीचा मुद्दा मांडत नागरिकांकडून घेतले जाणारे शुल्क थेट मालमत्ता करात समाविष्ट करण्याची सूचना केली. ज्येष्ठ नगरसेवक हरीश अलीमचंदानी यांनी शहरातील वाढत्या डासांच्या समस्येकडे लक्ष वेधले. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निलेश देव यांनी महापालिकेच्या रौप्य महोत्सवी अर्थसंकल्पात नागरिकांना कोणत्या विशेष सुविधा मिळणार याबाबत प्रश्न उपस्थित केला. सर्व सदस्यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार केला जाईल असे आश्वासन देत सभापती विजय अग्रवाल यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर केला. नाही, आजच्या या 26-27च्या बजेटमध्ये प्रशासनाने जे सुचवलं त्यामध्ये काही आंशिक बदल करून आपण आजचं बजेट मंजूर केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये महापालिकेमध्ये 4 महत्त्वाचे कामं आम्हाला पूर्ण वर्षभराच्या काळात करायचे आहेत. त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज, जिगावरून पिण्याच्या पाण्याची योजना पूर्णत्वास आणणे, अकोला शहरात सिटी बस सुरू करणे आणि रोड पुन्हा जे खोदल्या जातील ते पुन्हा करणे, यासाठी शासनाच्या माध्यमातून पैसे आणून 30% निधी महापालिका भरू शकत नाही, ती माफ करण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे. महापालिकेमध्ये नगरसेवकांना जनतेला जे आवश्यक कामं आहेत ते सगळे कामं आम्ही काळजीपूर्वक करणार आहे. पिण्याच्या पाण्याबद्दल बरीचशी ओरड अकोला शहरामध्ये सुरू आहे, परंतु त्याचाही तपास करणं सुरू आहे. बार्शी टाकळीमध्ये अनेक ठिकाणी पाईपलाईन तोडल्या गेली होती, ते कारण आहे की दुसरं कारण आहे, पाणी टाक्या साफ करण्याचं कारण आहे, हे शोधणं सुरू आहे. लगेच ते सुद्धा होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अकोला शहरामध्ये साफसफाईचा विषय असेल, अकोला शहरामध्ये रस्ते करण्याचा विषय असेल, अकोला शहरामध्ये लाईटचा विषय असेल, या सर्व विषयामध्ये काळजीपूर्वक प्रशासनाने लक्ष द्यावं आणि त्या सगळ्या तरतुदी यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या नगरसेवकाची मागणी होती की 50 रुपये हे जे कचरा घंटागाडीचे आहेत ते टॅक्समध्ये लावावे, याबाबतसुद्धा भविष्यामध्ये विचार केला जाईल. या सर्व सूचनासह आजचा बजेट मंजूर केला आहे. नाशिकमधील स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली आहे. लैंगिक शोषण आणि महिलांचे कथित व्हिडिओ प्रकरणाने संपूर्ण समाज मनात तीव्र संताप असून अकोलेकरांनी भोंदूबाबा अशोक खरात, त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पाहूया आमचे प्रतिनिधी विक्रम शर्मा यांच्याशी अकोलेकरांनी केलेली ही बातचीत. सर, बहुत से लोग जो होते हैं तांत्रिक वगैरह या फिर कुछ ज्योतिष बताने वाले जो लोगों को बरगलाते हैं, खास करके महिलाओं का शोषण करते हैं, ऐसे लोगों पर किस तरह कार्रवाई की मांग आप करते हैं? किस तरह की कार्रवाई इनके ऊपर करनी चाहिए आपको लगता है? ऐसे लोगों पे तो सख्त से सख्त कार्रवाई करनी चाहिए और आम जनता ने भी समझना चाहिए कि ऐसा कोई सब्जेक्ट ही नहीं है कि तांत्रिक से अपना भला हो जाए, कि अपने काम सरल हो जाए. सिर्फ भगवान पे आस्था रखना चाहिए, लेकिन अंधश्रद्धा नहीं रखना चाहिए. ऐसे लोगों पे तो कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए. और जहाँ तक कि ऐसा है कि ऐसा कुछ विषय ही नहीं है कि तांत्रिक क्रिया से, मार्मिक क्रिया से कुछ ना कुछ अपना सफल हो जाए, साधक हो जाए, ये सब बोगस बात है. सर, ये जो लोग हैं ना, एक तो पहले तो इनका खुद को पता ही नहीं रहता है कि अपन क्या कर रहे हैं, और दूसरों को विश्वास में रख के ये खुद का ही फ़ायदा देखते हैं उसमें. ये जितनी भी चीज़ें है ये पैसों की है, आपसे कितने पैसे मैं निकाल सकता हूँ, पहला विषय ये है. और फिर आप एक बार इनके झांसे में आ गए तो फिर एक तो आपकी लाइफ भी ख़राब है, आपका पैसा भी वेस्ट है, फिर उसके बाद में आप रियल में एक तो डिप्रेशन में जाएंगे, या और बहुत सारी चीज़ें रहती है. और ये जो अंधविश्वास जो फैलाते ना, ये लोग क्या करते हैं, आपके मन में और माइंड में ये चीज़ फिट कर देते. सर्वप्रथम तर सुज्ञ नागरिकांना अशा लोकांच्या बळीच पडलं नाही पाहिजे. आणि जर बळी पडलं तर हे जे फसवणूक करणारे जे लोक असतील तर ते किती जवळचे जरी असतील तर त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. शिकितले मागतात 15-20 हजार कारवाई तुमच्या घरात घ्या, तुमच्या घरात तसं आहे, पण असं ठेवून तसे लोकांना जाऊच नाही ना, हे म्हणणं आहे ना.
जे तकदिरान होईल ते होईल. पैशाला तर तकदिरान होऊन, गरिबी तर तकदिरान येणार. आमची इथं कोणची साधू येतो, तुम्ही हे करा ते करा, आम्हाला पैसे द्या, 2-2, 3-3 हजार द्या, आम्ही तुम्हाला असं करू, तुम्हाला कोण घातलं, तुम्हाला काही केलं. पुष्कळ जण येतात आमच्या घरी. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. हो, झालीच पाहिजे. फिरतात जेवण लोक येतात, फिरत जेवण येतात कपडे घालून. कार्रवाई कैसे, कार्रवाई को कोई भी धंधा कर रहा तो कार्रवाई के सब भ्रष्टाचार चालू है सब तरफ. कार्रवाई की केस किसकी करेंगे? नहीं ये चिल्लर बात है. सब भ्रष्टाचार बंद करो, दारू के धंधे बंद करो. ये क्या साधु संत है कोई है समझने को होना? लोग बच्चे है क्या 5 साल के? कार्रवाई की कौन कर लो, उसको पट्टा वो कर रहा, जिसको नहीं पट्टा वो दूसरे कैसे कार्रवाई की करे? झाली पाहिजे ना, तशा लोकांवर कारवाई ती झाली पाहिजे. नाही आमच्याकडे नाही आले, आमच्याकडे आले तर आम्ही बरोबर दिसतो, म्हणजे आम्हाला बाजारात बसतो तर आम्ही समजतो. व्हायलाच पाहिजे, कारण की हे भोंदूगिरी जे आहे हे पूर्ण महाराष्ट्रभर फैललेली आहे. हे लोक त्याच्याला आमिषाला बळी पडतात आणि त्यांच्यावर ते म्हटलं म्हणजे जे काही पैसा अदला वगैरे हे जे काय त्यांना देऊन त्यांच्याकडून आपलं शारीरिक शोषण वगैरे करून घेतात. तरी यांच्यावर ते कडक कारवाई झालीच पाहिजे, कारण की हे इथंच नाही आहे, सर्व ठिकाणी म्हटलं म्हणजे हे चालू आहे. आज आपण ते कोणत्या तरी खरात आहे की कोण आहे त्यांनी जे हे गुन्हा केलेला आहे, आज मोठे मोठे ऑफिसर जे आहेत तर हे असे गुन्हे करून राहिलेले आहेत. आज जनता म्हटलं म्हणजे काय राहणार आहे? बेशक होने चाहिए, ये जो है ये चीज़ें जो है गलत है, ये होना नहीं चाहिए. ये जो काला जादू वगैरह होता है, पूजा पाठ वगैरह होता है, ये मेंटलिटी डिस्टर्ब करता है लोगों को. तो इस टाइप की चीज़ जो भी चीज़ है उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए. ये सर एक तरीके की साइकोलॉजी होती है जो मेंटलिटी डिस्टर्ब करती है इंसान को. साइकोलॉजी में आ जाते हैं लोग, क्या इस टाइप से ये करेंगे तो ये ऐसा हो जाएगा, ये नींबू डाल दिए, ये कुछ डाल दिए, कुछ डाल दिए. तो इस टाइप का कैसा है, ये चीज़ें नहीं होनी चाहिए और ये लोगों की मेंटलिटी को अपने ऑब्जर्व करते हैं. कड़क कार्रवाई होनी चाहिए. बहुत कड़क कार्रवाई होना चाहिए उनके ऊपर. गुरुवारी रात्री अकोला जिल्ह्यात पावसाने तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अकोट तालुक्यात गारांसह पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे पडली. तसेच अकोला शहरासह अन्यत्र रात्री वीज पुरवठा खंडित झाला होता. 2 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते, परंतु गुरुवारी रात्री त्याचे रूपांतर पावसात झाले. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अकोट तालुक्यातील सावरा, आसेगाव बाजार, मंचनपूर परिसरात गुरुवारी सायंकाळी गारांसह पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे गहू, कांदा, टरबूज पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानाने शेतकरी हवालदिल झालेला आहे. काही शेतकऱ्यांची पिके शेतात आहे तर काहींनी कापणी करून खडे करून ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, यावेळी आलेला पाऊस हिरावून घेत आहे. आणखी काही दिवस ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे. त्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. असं नाही व्हायला पाहिजे. पुरा भागाला काम नाही पडत ना. 20 कोटीचं नुकसान म्हणजे हातवात झालं. थोड्या प्रमाणात गार व पाऊस भरपूर झाला असल्यामुळे माझ्या शेतातील गहू पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे. आता हे हातातोंडाशी आलेला घास हा सगळा हिरवून नेलेला आहे. काय प्रशासन याचं काही ना काही दखल घेऊन सर्वतोपरी मदत करावी असं आम्हाला वाटते. संध्याकाळी वारा आणि बारीक गार झाल्यामुळे माझ्या शेतातील 4 एकर केळी पूर्णपणे फाटली आणि नुकसान झालेले आहे. सुमारे 5 ते 6 वाजता झालेल्या गारपीट व हवा पाणी याच्यामुळे माझ्या शेतातील गट नंबर 73 मौजे मंचनपूर या शेतातील खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता तुम्ही हे पाहतच जा, गारीमुळे सर्व टरबूज खराब झालेलं आहे. सर्व हे पहा, हे सर्व खराब झालेले आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन मला जे काही असेल ते योग्य याचा मोबदला देण्यात यावा एवढीच विनंती. गुरुवारी वाशिम तालुक्यासह अनेक गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला. पावसासह अनेक गावात गारपीट देखील झाली असून यामुळे शेतकऱ्यांचे काढणीला आलेले पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. वाशिम तालुक्यात गुरुवारी सायंकाळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. अनसिंग, वारा, तामसाळा, अंजनखेडा आणि पंचाळा या गावांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे परिसरातील गहू, हरभरा, बीजवाई कांदा, हायब्रिड ज्वारी आणि भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक झालेल्या हवामान बदलामुळे या भागात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली.
शेतामधील उभ्या पिकांवर गारांचा जबरदस्त मारा बसल्याने गहू, हरभरा, चना, बिजवाई कांदा, हायब्रिड ज्वार आणि भुईमुंग पिकाचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर काढणीला आलेल्या पिकाचे गारपिटीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून तत्काळ पंचनामे करून मदतीची मागणी केली जात आहे. विदर्भाचे एज्युकेशनल हब गेल्या अनेक दशकांपासून अकोल्याने राज्याला आणि देशाला अनेक डॉक्टर आणि इंजिनियर्स दिले आहेत. पण सध्याच्या स्पर्धेच्या युगात जिथे अनेक कोचिंग क्लासेस आपली विश्वासार्हता गमावत आहेत, तिथेच एक नाव मात्र 25 वर्षापासून अढळ दीपस्तंभासारखे उभे आहे आणि ते नाव म्हणजेच समर्थ कोचिंग क्लासेस. अकोला हे विदर्भातील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. इंजिनिअरिंग, मेडिकल प्रवेशाच्या साठीच्या स्पर्धा परीक्षाची तयारी केली जाते. त्यासाठी हजारो विद्यार्थी इथे येत असतात. मात्र काही वर्षांपासून अकोल्यातील भरपूर कोचिंग क्लासेस लयाला जात आहेत. काही तर अक्षरशः बंद पडलेले आहेत. मी सर्वे केला, त्यामध्ये मला भरपूर कोचिंग क्लासेस बंदच आढळलेली आहेत. मात्र सध्या मला इथं विद्यार्थ्यांची भीड दिसत आहे. कोणतं कोचिंग क्लास आहे ज्याच्या समोर सध्या भीड दिसत आहे, मी जाणून घेतो आणि आपल्याशी बोलतो. जसं की मी म्हटलं, मी सर्वेमध्ये बघितलंय की कोचिंग क्लासेस बंद होत आहेत, दिसतच नाही विद्यार्थ्यांची संख्या. इथं खूप मोठी संख्या दिसत आहे. असं काय आहे कोचिंग क्लासेसमध्ये जे तुम्हाला आवडतं? इतर कोचिंग क्लासेसच्या तुलनेत इथं माफक फी व इथला रिझल्ट बेस्ट वाटला, म्हणून मी श्री समर्थ कोचिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतले. तुला काय वाटतं? समर्थ कोचिंग क्लासेसमध्ये नीट आणि JEE स्वतंत्र बॅचेस घेतल्या जाते. त्यासोबतच MHT CET सुद्धा स्वतंत्र बॅचेस घेतल्या जाते आणि दररोज इथे फॅकल्टी आपल्याला डाऊट बॅचेससाठी बोलवलं जाते. त्यामुळे आपले जे काही डाऊट असतील ते आपण त्यांच्यासोबत डिस्कस करून ते क्लिअर करून आपण आपले रिझल्ट चांगले दाखवू शकतो. तू का बरं ॲडमिशन? सर, इथं विद्यार्थ्यांची कॅपेबिलिटी पाहून त्यांच्यावर विशेष लक्ष दिलं जाते आणि प्रत्येक फॅकल्टीचं इंडिव्हिज्युअल लक्ष राहते विद्यार्थ्यांवर. त्याच्यामुळे मला ही कोचिंग खूप आवडली. समर्थ कोचिंग क्लासेसच का? सर, यामागं रिझन असं आहे की सर शिकवतात तर सर्वच कोचिंगमध्ये शिकवतात, पण जे आपल्या मनात किंवा आपल्याला जे सॉल्व्ह करताना डाऊट्स येतात ते डाऊट क्लिअर करून हे समर्थ कोचिंग क्लासेसमध्ये मिळतात आपल्याला. सरांचं शिकवणंही फार छान आहे. त्यांचे बाकीचे जे काही कलिग्स आहेत ते पण फार फ्रेंडली वातावरणामध्ये शिकवतात. माझी मुलगी पण या समर्थ कोचिंग क्लासेसमध्ये होती. ते आता चांगले पर्सेंटेज वगैरे घेऊन पुन्हा येथे इंजिनिअरिंग करत आहे. एकंदरीत हे कोचिंग क्लासेस चालण्यामागचे जे कारण आहे असं मला वाटतं की सर्वप्रथम तर माफक फीस आहे. विद्यार्थ्यांना तकादा लावल्या जात नाही फीससाठी, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यामुळे पालकांवर प्रेशर येत नाही. उच्च शिक्षक वृंद आहे. वेळोवेळी टेस्ट सिरीज होतात. विद्यार्थ्यांना व्यक्तिगत लक्ष देऊन त्यांच्याकडे लक्ष देऊन मार्गदर्शन केलं जातं. विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास याच्यावर आहे आणि त्यांच्या अपेक्षा हे कोचिंग क्लास पूर्ण करत आहे. या सर्व कारणांमुळेच समर्थ कोचिंग क्लासेस टिकून आहे आणि यशाचं शिखर गाठत आहे. अकोला महानगरपालिकेकडून शहरातील ईदगाह परिसराची स्वच्छता आणि रंगकामाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ईद सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कामामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून प्रशासनाच्या या पुढाकाराचे स्वागत करण्यात येत आहे. ईदसाठी अकोला महानगरपालिकेने शहरातील ईदगाह परिसरात स्वच्छता आणि रंगकामाची व्यापक मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत परिसराची साफसफाई करण्यात आली असून भिंतींना नव्याने रंग देण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने नागरिक ईद नमाजासाठी ईदगाहमध्ये उपस्थित राहणार असल्यामुळे प्रशासनाने आधीच तयारी पूर्ण केली आहे. स्वच्छ आणि सुशोभित वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे शहरात स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश जात असून इतर भागांमध्येही अशाच प्रकारच्या मोहिमा राबवाव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 20 मार्च रोजी जगभरात जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. लहानशी पण अत्यंत महत्त्वाची अशी चिमणी ही पक्षी प्रजाती शहरांमधून झपाट्याने गायब होत असल्यामुळे तिच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो.
चिमण्यांची संख्या कमी होण्यामागे वाढते शहरीकरण, झपाट्याने होणारी वृक्षतोड, प्रदूषण, सातत्याने सुरू असलेले काँक्रिटीकरण आणि मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या किरणांचा परिणाम ही प्रमुख कारणे मानली जातात. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञ आणि पक्षीप्रेमी नागरिकांना चिमण्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करत आहेत. या निमित्ताने विविध शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांकडून जनजागृती कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा तसेच घराजवळ चिमण्यांसाठी पाण्याची भांडी आणि घरटी ठेवण्याचे उपक्रम राबवले जात आहेत. प्रत्येकाने आपल्या घरात, परिसरात चिमण्यांसाठी दाणे पाणी ठेवले तसेच कृत्रिम घरटी बसवली तर या आपल्या चिवताईचे अस्तित्व टिकून ठेवणे शक्य होईल. जागतिक चिमणी दिवस आपल्याला निसर्गाशी नाते जपण्याची आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव करून देतो. पूर्वी ग्रामीण तसेच शहरी भागात चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, परंतु सद्यस्थितीत मानवाच्या हस्तक्षेपामुळे आपल्याला चिमण्या ह्या क्वचितच पाहायला मिळतात. येणाऱ्या पिढीने चिवताईचे महत्त्व पटवून देणे तसेच त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे हे अपेक्षित आहे. नाहीतर सगळ्यांची आवडती चिमणी प्रजाती लुप्त झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित. सुरेश राठोड, RRC न्यूज, अकोला. आज जागतिक चिमणी दिवस. मित्रांनो, चिमण्यांचं संवर्धन का करायला हवं हे आपल्याला आज कळणे ही काळाची गरज वाटते. आज हरवत चाललेली ही जी चिमणी आहे ती आधी कौलांच्या घरांमध्ये आपल्याला आढळत होती, पण आज सगळीकडे कॉन्क्रीटचा बाजार झालेला आहे. प्रत्येक घर जे आहे इथे कॉन्क्रिटीकरणचं आपल्याला दिसते. त्यामुळे चिमण्यांना राहण्याकरिता निवारा कुठेच उपलब्ध आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आज जागतिक चिमणी दिवस या निमित्ताने मी सर्व जनतेला आवाहन करतो की त्यांनी चिमण्यांसाठी पिण्यासाठी पाणी किंवा राहण्यासाठी निवारा किंवा पक्ष्यांची घरटी ही त्यांच्या कॅम्पसमध्ये, त्यांच्या घराच्या भोवताल लावावी. तसेच जे झाडझुडपी असतील ही झाडझुडपंसुद्धा त्यांनी लावावी. धन्यवाद. नमस्कार. आज जागतिक चिमणी दिवस आहे. आजकालच्या युगामध्ये चिमण्या शहरापासून नव्हे तर गावापासून पण दूर चाललेल्या आहेत. या चिमण्यांना आपल्या परिसरामध्ये आणणं फार गरजेचं आहे. त्यासाठी खूप काही मोठं करावं लागत नाही. तर त्यांना कृत्रिम घरटे अवेलेबल करून देणं, त्यांना 12 महिने पाणी अवेलेबल करून देणं आणि त्यांना आपल्या मनामध्ये जागा निर्माण करून देणं हे काम प्रत्येकाचं आहे. जर चिमणी वाचली तर आपल्याकडे कीड नियंत्रणावर फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडू शकतो आणि त्याच्यामुळे आपलं जीवन जे आहे ते सुसह्य होऊ शकतं. तर त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये पण चिमणीला जागा द्यायला पाहिजे आणि आपल्या घरामध्ये पण चिमणीला छोटीशी जागा द्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आज संकल्प करणं हा प्रत्येकाची जबाबदारी आहे. तर सर्वांना चिमणी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिक्षक बदली प्रकरणात सर्व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. असे असताना आज जिल्हा परिषदेत CEO यांना भेटण्यासाठी गेलेले माजी आमदार व शिक्षण सभापती यांच्या भेटीने सर्वत्र पुन्हा एकदा जिल्हा परिषदेतील शिक्षण बदली घोटाळा गाजला. जिल्हा परिषद शिक्षक बदलीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली असून या प्रकरणात तक्रारदाराने गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणात सरकारने बदलीसाठी जाहीर केलेले निकष कचऱ्यात फेकल्याची चर्चा आहे. आज माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे, शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी जिल्हा परिषद CEO यांना भेटण्यासाठी गेले होते. या भेटीत शिक्षक बदली घोटाळ्याची चर्चा रंगल्याची माहिती असून दोषींवर कारवाई होईल असे ठाम मत जिल्हा परिषद CEO यांनी स्पष्ट केले. तर एका महिला शिक्षकेच्या बदलीवर सहानुभूतीपूर्वक विचार करू असे आश्वासन CEO यांनी या शिष्टमंडळाला दिले. तर माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दुसऱ्याच प्रकरणात CEO यांची भेट घेतल्याचा खुलासा केला आहे. HRच्या माध्यमातून काही लोकांना एका नोकरीवर लावण्यात आला होता. त्यांना तात्काळ 2-3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आला. ते निलंबित करण्याचे अधिकार त्यांना आहे असं त्यांनी म्हटलं, परंतु त्यांची चूक नसताना त्यांना पुनर्विस्थापित करण्याचे अधिकार आम्हाला नाही. तर माझा हा प्रश्न होता की जर HR आणि गव्हर्नमेंटने कोणाला लावला असेल तर त्यांना निलंबन करण्याचे अधिकार कोणाला आहे काय असेल तर ते सांगा. त्यावर त्यांनी उत्तर होते. आणि जर त्यांना रिपीट लावायचे अधिकार आहे तर म्हणतात ते गव्हर्नमेंटला आहे. तर ते चुकीने काही झालं असेल तर आम्ही सेक्रेटरी आणि मंत्री महोदयांना काही अकोला जिल्ह्यामध्येच नव्हे तर HRच्या माध्यमातून या राज्यामध्ये काही 10-20 लोकांना निलंबित करण्यात आलेलं आहे. जर छोटी मोठी चूक असेल तर त्यांना पुन्हा लावा आणि मोठी चूक असेल तर त्यांना तात्काळ निलंबित करा. नाही, नरेगामध्ये कामं करणाऱ्या लोकांना जे निलंबित करण्यात आलेलं आहे एकतर त्यांना पुनर्स्थापित करा
किंवा कायमस्वरूपी काय प्रश्न आहेत ते विचारायला आला होतो. त्याने शासनाकडे फाईल पाठवलेली आहे. आम्ही तिथं पाठपुरावा करू. त्यात दोषी असेल तर त्यांना काढण्यात यावा, दोषी नसेल तर त्यांना पुनः ठेवण्यात यावं. एवढं असेल ते मला माहीत नाही. अनेक अधिकारी उपस्थित होते, मी कोणाला ओळखत नाही. का आले माध्यमिक शिक्षण अधिकारी वगैरे त्याबद्दल मला काही माहिती नाही. अमरावती शहरात तपोवन रोड येथील भूसंपादन विभागात शुक्रवारी 20 मार्च रोजी दुपारी आग लागली. याबाबतची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला दिली. पथकाने घटनास्थळी पोहोचून 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. उपसंचालक भूसंपादन विभागात आग लागल्याची माहिती विवेक मांडवगडे यांनी अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच सुनील काकडे व केंद्रप्रमुख प्रेमानंद सोनकांबडे यांच्या आदेशानुसार फायर लॉरी घटनास्थळी आली. अग्निशमन दलाच्या तत्पर आणि कारवाईमुळे 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत भूसंपादन विभागातील जुने पाईप, जुने टायर व इतर स्क्रॅप मटेरियल जळून 5,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सुरुवातीला विभागातील कर्मचाऱ्यांनी फायर ॲक्सिडेंट वेस्टच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. आरेगाव ते पिंपरी डिक्कर रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण करण्याच्या मुद्द्याला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 20 वर्षापासून हा रस्ता नादुरुस्त असून गावकरी व शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. 8 दिवसात रस्ता झाला नाही तर गावकरी व प्रहार जनशक्ती पक्ष बांधकाम विभागाला टाळे ठोकतील असा इशारा देण्यात आला. आलेगाव पिंपरी डिक्कर रस्त्याचे खडीकरण उखडले आहे. गावालगत महाकाय खड्डा जीवघेणा ठरत आहे. बांधकाम विभागाचे लक्ष नसून डागडुजी केली नाही. गावकरी विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. गावातील महिलेला प्रसूतीसाठी रस्त्याने नेताना हाल होतात. धान्य व कापसाचे ट्रॅक्टर जीव मुठीत घेऊन न्यावे लागत आहेत. 8 दिवसात बांधकाम विभागाने याची दखल घ्यावी असा इशारा प्रहारचे जिल्हाध्यक्षकांनी दिला आहे. गुरुवारी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. तसेच 8 दिवसात बांधकाम विभागाने याची दखल न घेतल्यास बांधकाम विभागाला कुलूप ठोकू व मतदानावर बहिष्कार टाकू असा निर्धार केला आहे. गोविंदराव अपगड आहे आणि आमच्या गावचं पिंपरी डिक्कर इथून म्हणजे वनी वारोड्यापर्यंत एवढा रस्ता खराब झालेला आहे की रोज ॲक्सिडेंट होतात इथे. ठीक आहे, इथून जर हा रस्ता जर पूर्ण कंप्लीट झाला नाही या येणाऱ्या दिवसामध्ये तर जेवढ्या पण निवडणूक होतील त्यावरती आमचा पूर्ण गावकरी मंडळीचा बहिष्कार राहणार आहे. तर शाळा पिंपरी डिक्कर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून आहे. गेल्या 4 वर्षापासून मी या रस्त्याने प्रवास करत आहे, पण इतका त्रास होत आहे आणि विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना सुद्धा या रस्त्याचा खूप त्रास होत आहे. त्यामुळे माझी अशी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर या रस्ता टाकावा आणि या रस्त्याचे काम लवकरात लवकर दुरुस्त व्हावे. ईश्वरी सचिन अरबट, मी इयत्ता 5वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव आस्की किड्स पब्लिक स्कूल आहे. आमचा रस्ता बरोबर नाही. आमच्या गावात ST येत नाही, तरी सरकारनं आमचा रस्ता करून द्या. पिंपरी डिक्कर येथील आशा सेविका आहे. माझ्या गावामध्ये मला नेहमीच डिलिव्हरीच्या बाया डिलिव्हरी नेण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतात. त्याला जबाबदार आहे आमच्या गावातील रोड. आमचा देवरीपासून तर आलेगावपर्यंतही रोड चांगला नाही. आमचा पिंपरी डिक्कर तर आलेगाव रोड एवढा खराब आहे की माझे पेशंट मी नेताना त्यांचे सीझरचे जर पेशंट असतात तर त्याची डिलिव्हरी रस्त्यानंच होते की काय असा प्रश्न मला नेहमी पडतो. त्यामुळे की पेशंटला खूप त्रास होतो की नॉर्मलचे पेशंट असले त्यांचं तरी सुद्धा सीझर होते तिथं जाऊन. तर याला जबाबदार आमचा रोड आहे. हा जर रस्ता चांगला असता तर मी पेशंटची खूप काळजी घेऊ शकते आणि बेड रिझन पेशंट जे आहेत माझे त्यांनाही नेण्यासाठी मला खूप प्रॉब्लेम येतात. तर या सरकारने ही काळजी घ्यावी. जर नाही झालं तर आम्ही सगळ्या मतदानावर बहिष्कार टाकू आणि मतदान आम्ही करणारच नाही. या गावात अजून रोडची सुविधा नाही. 1995 साली हा रोड झाला, त्यावेळेसपासून याची डागडुगी नाही, काहीच नाही. आमच्या गावातल्या डिलिव्हरीच्या बाया आम्हाला अकोटला नेता येत नाहीत. माल बरोबर व्यवस्थित ट्रॉलीनं नेता येत नाही. अशी कंडिशन या आमच्या गावाची तरक्की आहे. गव्हर्मेंट म्हणते आम्ही सिमेंटचे रोड बांधले, कॉन्क्रीटचे रोड बांधले आणि इथं पाहिलेलं तर धुळा उडून राहिला, धुळा. वारे सरकार आमच्या गावची तरक्की केली. काय सरकार आहे, काय सरकार आहे. कशी आमची सोय केली या सरकारनं. इलेक्शनच्या अगोदर बोर्ड लावतात रोड करतो तुमचा आणि इलेक्शन झाल्यावर काहीच करायला तयार नाही.
असं हे आमच्या शाळेतल्या लेकराची मुलाची तेव्हापासून हा 2003 ते 2005च्या दरम्यान अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाचा हा पंतप्रधान सडक योजनेमध्ये झालेला रोड आहे आणि त्यापासून या रोडवर डागडुगी नाही, काहीच नाही आणि एवढी समस्या कठीण आहे की दररोज गाडीवाले पडतात. शाळेत जायला मुलांना रस्ता नाही, डिलिव्हरीचे पेशंटसुद्धा म्हशीवर न्यायची परिस्थिती आमच्या गावातमध्ये आलेली आहे आणि या गावातमध्ये रोडही नाही आणि गाडीवाला कोणताच येत नाही. त्यामुळे आमची परिस्थिती एवढी बिकट आहे की आदिवासीच्या गावं जे आहेत त्यापेक्षाही खराब परिस्थिती आमची झालेली आहे. तरी हा रोड आम्ही बरेच वेळा तोंडी लेखी निवेदन देऊनही हा रोड होऊन नाही राहिला. तरी लवकरात लवकर हा रोड व्हावा. डाबकी रोडवरील एका पान टपरी समोर 17 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली असून न्यायालयाने त्यांना 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या हत्या प्रकरणानंतर घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. आरोपींना पकडण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. डीबी स्क्वॉडने तपासाची चक्र फिरवत गुरुवारी पहाटे दर्यापूर येथून तिन्ही आरोपींना अटक केली. हे आरोपी मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये अर्जुन नरेंद्र धणावत, अनिकेत संजय बाळापुरे, विशाल दिलीप सिरसोले हे तिघे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. पोलिसांनी या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा उत्साह गुरुवारी अमरावती शहरात दिसून आला. या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर अधिक उलाढाल झालेली दिसली. हिंदू नववर्षाचा मुहूर्त साधत ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी केली. सराफा बाजारासह रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात यावेळी खरेदीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. गुढीपाडव्याला ग्राहक सोने खरेदी करतात. तसेच नवीन घरात प्रवेश, दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीसोबतच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि फर्निचर खरेदीकडे ग्राहकांची ओढ दिसली. या अनुषंगाने बाजारपेठा देखील सज्ज झाल्या होत्या. त्याचप्रमाणे रेडीमेड गारमेंटच्या दुकानांमध्ये गर्दी होती. गुढीपाडवा आणि रमजान एका दिवसाच्या अंतराने आले आहेत. त्यामुळे बाजारात उत्साह दिसून आला. गुढीपाडव्याला मंगलवेश परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे कुर्ता पायजामा, पैठणी, नऊवार पातळ यांची विक्री वाढली. त्याचा फायदा रेडीमेड गारमेंट सेक्टरला झाल्याची व्यापारी बांधवांनी कबुली दिली. इलेक्ट्रिक व्हेकलला मागणी वाढली आहे. परिणामतः नववर्षाचा मुहूर्त साधत इलेक्ट्रिक वाहन घरी आणण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्सुकता दिसून आली. 250 ते 300 सीसीच्या बाईक घेणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले. सोने खरेदीसाठी शहरातील ब्रँडेड शोरूममध्ये ग्राहकांची न भूतो न भविष्यदी गर्दी दिसून आली. दरवाढीचा सोने खरेदीवर परिणाम दिसला नाही. रिअल इस्टेट क्षेत्रातही चांगली उलाढाल झाली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गॅस रिफिंगमध्ये बिघाड, ऑटो चालकांचा रोजगार बुडाला. गॅसचे पर्यायी सर्व मार्ग बंद, ऑटोच्या लांब रांगा मात्र कायम. प्रशासक राजनंतर अकोलेकरांच्या हिताचा पहिला अर्थसंकल्प सादर. विविध योजनांसाठी निधीची तरतूद आणि ठोस उपाययोजना. नाशिकच्या भोंदू कॅप्टन विरोधात अकोल्यात जनमत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर जनतेचे ताशेरे. गुरुवारच्या गारपिटीने अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त. अवकाळी पावसाने शेतातील उभ्या गव्हाला फटका. चिमण्या वाचविणे काळाची गरज. जागतिक चिमणी दिनी RRCचा विशेष वृत्तांत. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.